टीईटी नापास, शिक्षकांची नोकरी जाणार. उतार वयात द्यावी लागणार शिक्षकांना टीईटी. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शिक्षकांपुढे पेच. सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयानं शिक्षकांची डोकेदुखी वाढली. शालेय शिक्षण विभागानं 13 फेब्रुवारी 2013ला एक आदेश काढून प्राथमिक शाळेतील शिक्षकांना टीईटी बंधनकारक केली होती. मात्र आता सर्वोच्च न्यायालयानं 2013 पूर्वी नोकरीला लागलेल्या सर्व शिक्षकांना टीईटीचं बंधन घातलंय. राज्यात प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शाळांची संख्या 87,440 आहे. या शाळांमध्ये 4,79,000 शिक्षक शिकवतात. त्यातील अंदाजे 1,49,000 शिक्षकांना टीईटी परीक्षा द्यावी लागणार आहे. धक्कादायक बाब म्हणजे 53 वर्ष वय असणाऱ्या शिक्षकांना अवघ्या 2 वर्षात टीईटी उत्तीर्ण व्हावं लागणार आहे. नाहीतर सक्तीच्या सेवानिवृत्तीची कारवाई या शिक्षकांवर केली जाईल. त्यामुळे उतार वयात शिक्षकांना पुन्हा परीक्षेला सामोरं जावं लागणार आहे. दरम्यान शिक्षकांना पदोन्नतीच्या प्रत्येक टप्प्यावर टीईटीची अट घालण्यात आल्यानं सेवाज्येष्ठ शिक्षकांऐवजी टीईटी उत्तीर्ण असलेला ज्युनियर शिक्षक मुख्याध्यापक होणार आहे. त्यामुळे शिक्षक संघटनांकडून या निर्णयाला विरोध केला जातोय. शासनाचा निर्णय म्हणजे शासनाचा स्वतःच्या यंत्रणेवरती विश्वास नसल्याचं हे एक प्रतीक आहे. शासनानं अनेक चाळण्यामधून आम्हाला शिक्षक म्हणून घेतलेला आहे आणि मग या चाळण्या ज्या होत्या ती शासनानं आयोजित केलेल्या ह्या सगळ्या चाळण्या होत्या. महाराष्ट्रातील नव्हे तर मग आम्हा महाराष्ट्रातील शिक्षकांना पाठिंबा देण्यासाठी भारतातील सगळे शिक्षक या ठिकाणी रस्त्यावरती उतरतील. शासनानं हा निर्णय त्वरित मागे घ्यावा. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगालसह अनेक राज्यापुढे मोठा पेच निर्माण झालाय. वयाच्या 60व्या वर्षी शिक्षक आपल्या सेवेतून निवृत्त होत असतात. अतिरिक्त कामाचा बोजा, शिक्षकाची कमतरता यामुळे शिक्षक आधीच त्रस्त असतात. अशा टीईटी उत्तीर्ण होण्याची जाचक अट घातल्यास शिक्षकांचा मनस्ताप आणखी वाढणार आहे. आता राज्य सरकार नेमकी काय भूमिका मांडतं ते पाहणं महत्त्वाचं आहे. व्हिडिओ रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई.